नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। कारण अनेक दिवसांपासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून खात्यात का जमा झालेला नाही। खरं तर हा हप्ता केव्हाच येणं अपेक्षित होतं। सगळ्यांना वाटत होतं की हप्ता लगेच येऊन जाईल, पण तरी सुद्धा तो अद्याप आलेला नाही। यामागे काही महत्त्वाची कारणं असू शकतात। यावर आपण आधीच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे। काही कारण सरकारच्या निर्णयांशी संबंधित असू शकतात, तर काही प्रशासकीय अडचणींमुळे सुद्धा हप्ता यायला उशीर झालेला आहे। कोणत्याही बाजूने असो, पण ही सगळी कारणं मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडलेली आहेत, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण चित्र अगदी स्पष्टपणे समजेल। आता सध्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक मेसेज जोरात फिरतोय। त्या मेसेजमध्ये असं सांगण्यात आलंय की डीबीटी मध्ये काही तांत्रिक अडचण आहे। विशेषतः आधार UIDAI साइटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही। त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ तयार झालेला आहे। याबाबत अनेक लाभार्थ्यांनी थेट मंत्रालयाशी किंवा सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधला, तेव्हा तिकडून असं सांगण्यात आलं की हप्ता वितरण करण्याची तारीख आधीच पोर्टलवर टाकलेली होती, पण आधार आणि UIDAI संबंधित तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो मेसेज तात्पुरता मागे घ्यावा लागला। मात्र त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की ही अडचण लवकर सुटेल आणि 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 दिवसात पैसे खात्यात जमा होतील। त्यामुळे आता थोडा संयम ठेवा, कारण प्रक्रिया पूर्णपणे बंद नाही, फक्त तांत्रिक कारणामुळे थोडासा उशीर झालेला आहे। पण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि थेट माहिती देणार आहे, कारण आता जे काही ऐकायला मिळतंय, जे मेसेज फिरतायत, त्यामध्ये नेमकं किती सत्य आहे आणि किती गैरसमज आहे हे समजणं खूप गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा ही माहिती नीट ऐकली तर सरकार आणि प्रशासन नेमकं कशा पद्धतीने काम करतंय हे तुमच्या लगेच लक्षात येईल। फक्त महाराष्ट्रापुरतच नाही, तर संपूर्ण भारतात ही व्यवस्था कशी चालते हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आता बघा, महाराष्ट्रामध्ये UIDAI म्हणजे आधार प्रणाली आणि डीबीटी म्हणजे लाभ हस्तांतरण, या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत जोडलेल्या आहेत। आता सोप्या शब्दात सांगायचं तर डीबीटीचा अर्थ आधारशी लिंक असलेली पेमेंट सिस्टीम। यासाठी एक स्वतंत्र अधिकृत पोर्टल वापरलं जातं, जे राष्ट्रीय पातळीवर चालतं। आता हे सगळं तुम्हाला टेक्निकल वाटू शकतं, कदाचित तुमच्या डोक्याच्या वरून सुद्धा जाईल, पण बिलकुल घाबरू नका। मी पुढे अगदी सोप्या उदाहरणासह तुम्हाला समजावून सांगणार आहे, म्हणजे सगळं चित्र एकदम क्लिअर होईल। तर आता इथे एक मुद्दा समजून घ्या मित्रांनो, महाराष्ट्रात डीबीटी साठी 2 वेगवेगळी पोर्टल प्रणाली वापरली जाते। म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवायचे असतील, KYC करायची असेल किंवा आधारच्या माध्यमातून ऑथेंटिकेशन करायचं असेल, यासाठी 2 मार्ग आहेत। यामध्ये एक नवीन डीबीटी पोर्टल 2.0 व्हर्जन आणि दुसरं म्हणजे जुनं आधीपासूनच वापरत असलेलं पोर्टल। या दोन्ही प्रणाली सध्या अस्तित्वात आहेत आणि गरजेनुसार वापरल्या जातात। पैसे वाटप असो, KYC अपडेट असो, आधार तपासणी असो, ही सगळी कामं या दोन्ही पोर्टलवरूनच होतात। आता काही अधिकारी आणि काही ठिकाणांहून असं सांगण्यात आलंय की UIDAI किंवा आधारमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून पैसे देता येत नाही। पण इथे एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या संपूर्ण प्रक्रियेसोबत मी स्वतः खूप जवळून जोडलेला आहे। रोज या सिस्टीमवर काय चालतंय, कुठे अडचणी येतात, कसं काम होतं, हे सगळं आम्ही प्रत्यक्ष पाहतो आणि त्यावर काम सुद्धा करतो। त्यामुळे फक्त आधारचा प्रॉब्लेम आहे असं एक कारण देऊन सगळं थांबलंय असं सरळ मान्य करणं थोडं अवघड आहे। पुढे मी तुम्हाला हे अजून सोप्या शब्दात स्पष्ट करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता हा मुद्दा नीट समजून घ्या। डीबीटी 2.0 म्हणजे जे नवीन पोर्टल आहे ते सध्या व्यवस्थितपणे चालू आहे, हे मी अगदी ठामपणे सांगतो। आता विशेष म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये हे 2.0 पोर्टल नियमितपणे काम करते। तिथे डीबीटी, KYC आणि आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया सुरूच असते। आता इतर काही भागांमध्ये म्हणजे जिथे आधीपासून वापरात असलेलं जुनं पोर्टल 1.9 पोर्टल आहे, तिथे वेगळी परिस्थिती आहे। सध्या परिस्थिती अशी आहे की 1.9 पोर्टल पूर्णपणे बंद आहे, हे वास्तव आहे आणि मी ते स्पष्टपणे सांगतोय। पण याचा अर्थ डीबीटी सिस्टीमच बंद आहे असा होत नाही, कारण 2.0 पोर्टल कार्यरत आहे, चालू आहे आणि तेच सध्या वापरात आहे। महाराष्ट्रात आजही 5 ते 6 जिल्हे असे आहेत जिथे डीबीटी 2.0 पोर्टलचा वापर आधार ऑथेंटिफिकेशन, KYC आणि डीबीटी पेमेंटसाठी केला जातो। म्हणजे राज्य सरकार आणि UIDAI यांच्यामधील जे समन्वयाचं काम आहे, आधारशी संबंधित सगळी प्रक्रिया आहे, ती या 2.0 पोर्टलवरूनच चालते। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, डीबीटी सिस्टीम पूर्णपणे ठप्प आहे असं अजिबात नाही। उलट 2.0 पोर्टल अगदी व्यवस्थितपणे काम करत आहे। यामुळे सिस्टीम बंद आहे किंवा आधारमुळे सगळं थांबलंय असं सरसकट म्हणणं पूर्णपणे योग्य ठरणार नाही। आता इथेच माझा थेट प्रश्न त्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या प्रशासनाला आहे। समजा काही लोकांचा आधार किंवा UIDAI संदर्भात खरंच प्रॉब्लेम
आहे. आता ठीक आहे, ही गोष्ट आपण मान्य करूया. जुन्या 1.9 पोर्टलमधील 10 जणांचे आधार अडचणीत आहेत. आता ती गोष्ट सुद्धा शक्य आहे. पण 2.0 पोर्टलवर असलेल्या 10 लोकांचे सगळे तपशील व्यवस्थित असतील आणि त्यांचं पेमेंट देण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नसेल, तर मग त्यांना पैसे देण्यात अडचण काय आहे, असा आपण सरळ प्रश्न सरकारला विचारला पाहिजे. आता किमान ज्यांचं सगळं क्लिअर आहे, ज्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे, ज्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांच्या गरजा तरी पूर्ण झाल्या पाहिजे. अनेक लोक या पैशांवर अवलंबून आहेत. औषधं, घरखर्च, दैनंदिन गरजा यांच्यासाठी त्यांना या पैशाची खूप गरज आहे. त्यांच्या अडचणी तरी काही प्रमाणात सुटल्या असत्या. आणखी एक साधी गोष्ट आपण लक्षात घेऊ. पोर्टलवर किंवा अधिकृतरित्या एक स्पष्ट मेसेज टाकता येऊ शकतो. या जुन्या पोर्टलवर किंवा या तालुका या जिल्ह्यामध्ये तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे 2-3 दिवस उशीर होईल, एवढं सांगण्यात काहीच हरकत नाही. लोकांना किमान सत्य माहिती तरी मिळेल, गैरसमज तरी पसरणार नाहीत. आता जर सरकारने अशा पद्धतीची पारदर्शकता ठेवली तर लाभार्थ्यांचा विश्वास सुद्धा टिकून राहील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या लाभार्थ्यांचे पैसे एकाच वेळी थांबवलेले आहेत आणि यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे, हे स्पष्टपणे जाणवतंय. कारण जे UIDAI किंवा आधारचे प्रॉब्लेम सांगितले जात आहेत ते खरं तर किरकोळ तांत्रिक मुद्दे आहेत. अशा कारणांमुळे एवढ्या दिवसांपर्यंत संपूर्ण पेमेंट प्रक्रिया थांबणं सहसा शक्य होत नाही. आता समजा आपण ही गोष्ट सुद्धा मान्य केली की काही ठिकाणी अडचण असू शकते, पण मग जिथे आधारची सगळी माहिती क्लिअर आहे, डीबीटी पूर्ण आहे, तिथे पैसे देण्यात काहीच अडचण नाही. तिथल्या लोकांचा हप्ता लगेच जमा करता येऊ शकतो आणि जिथं खरंच प्रॉब्लेम आहे तिथे फक्त एक साधा मेसेज वेबसाईटवर अपडेट केला तरी पुरेसा आहे. कारण याआधी तुम्ही स्वतः 2-3 वेळा पोर्टलवर सूचना अपडेट केलेल्या आहेत. मग आता अचानक मेसेज टाकायला अडचण काय आहे, असा प्रश्न आपण सरकारला विचारला पाहिजे. सरळ स्पष्ट माहिती दिली असती तर लोकांना समजलं असतं, पण मेसेज काढून टाकल्यामुळे संपूर्ण निराधार बांधवांमध्ये गोंधळ आणि नाराजी तयार झाली आहे. अनेक लोक आधीच अडचणीत आहेत आणि अशा प्रकारे माहिती न देता पैसे रोखल्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढलेली आहे. एवढंच नाही तर यामुळे प्रशासनावरचा विश्वास सुद्धा कमी होत चाललेला आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा मित्रांनो. काही लाभार्थी असं म्हणू शकतात की सर्वांनाच पैसे एकाच वेळी मिळावेत, म्हणूनच कदाचित प्रशासनाने सगळं थांबवलं असेल. काही अधिकाऱ्यांचे ऑडिओ सुद्धा फिरतायत ज्यामध्ये ते असं म्हणतात की आमचा उद्देश आहे की सगळ्यांनाच एकत्र पैसे मिळाले पाहिजेत, नाहीतर लोक फोन करून विचारतील. ठीक आहे, हे म्हणणं ऐकायला बरं वाटतं, पण इथे माझा एक साधा आणि थेट प्रश्न आहे. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात किती महिन्यांचे पैसे वाटप केलेत? खरं सांगायचं तर फक्त 5 ते 6 महिन्यांचंच अनुदान लाभार्थ्यांना मिळालेलं आहे. मग त्यावेळी तुम्हाला असं का वाटत नाही की सगळ्यांना एकत्र पैसे मिळाले पाहिजेत? त्या काळात तर परिस्थिती अशी होती की काही लोकांना पैसे मिळाले, काहींना मिळालेच नाहीत. इतकंच नाही तर मागच्या काळातही गोंधळ झाला. काही लाभार्थ्यांना फक्त 1000 रुपये मिळाले, काहींना काहीच मिळालं नाही. ज्या लोकांसाठी 2000 रुपयांचं अनुदान जाहीर झालेलं होतं त्यांनाही पूर्ण रक्कम न देता फक्त 1500 रुपये देण्यात आले. तेव्हा आपल्या मनात विचार येतो की सगळ्यांना समान पैसे, या तत्वावर सरकार खरंच काम करतंय का? म्हणूनच लोक आता विचारतायत, जर खरंच उद्देश थकीत अनुदान पूर्ण देण्याचा असेल तर जे काही बाकी आहे ते सगळं एकदम द्या. पण जर ते शक्य नसेल तर किमान ज्यांची प्रक्रिया पूर्ण आहे, ज्यांना आधी कमी पैसे मिळालेत, त्यांना तरी आधी पूर्ण रक्कम द्या. कारण आज निराधार बांधवांचा संयम संपत चाललेला आहे आणि त्यांना फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. आणखी एक मुद्दा स्पष्टपणे सांगतो मित्रांनो, ज्यांचे आधीचे 1000 रुपये बाकी आहेत ते सुद्धा पूर्णपणे देणं प्रशासनाची जबाबदारी आहे. कारण तुमच्याच म्हणण्यानुसार आणि तुमच्याच धोरणानुसार अनुदान जाहीर झालेलं आहे, मग ते अर्धवट देणं योग्य ठरत नाही. आता परिस्थिती अशी आहे की दोन्ही डीबीटी पोर्टल अस्तित्वात आहेत. त्यामधलं जे पोर्टल नीट काम करत आहे, जिथे आधार, KYC आणि ऑथेंटिकेशन सगळं क्लिअर आहे, त्या लाभार्थ्यांना लगेच पैसे दिले पाहिजेत. आणि जिथे खरंच काही तांत्रिक अडचण आहे तिथे 1-2 दिवसांचा कालावधी सांगून अधिकृत सूचना द्यायला काहीच अडचण नाही. हे फार अवघड गणित नाही, अगदी साधं आणि सोपं आहे. मग प्रश्न असा पडतो की सगळ्यांचे पैसे एकदम का थांबवले गेलेत? याची कारणं मी आधी सांगितलेली आहेत. बाहेर जे कारणं सांगितली जातात तीच पूर्ण सत्य असतील असं नाही. अधिकारी जे माहिती समोर सांगतात त्याच्या मागे आणखीही काही गोष्टी असू शकतात असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. काही लाभार्थी असं म्हणतील की सगळ्यांना एकदम पैसे मिळाले पाहिजेत. हे ऐकायला योग्य वाटतं, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की जिथे सगळं क्लिअर आहे तिथे आधी पैसे द्यायला हवेत, ज्यामुळे किमान त्या लोकांच्या तातडीच्या अडचणी तरी सुटतील. आणि जिथे प्रॉब्लेम आहे तिथे स्पष्ट सूचना देऊन ठराविक वेळेत तो प्रश्न सोडवायला हवा. कारण आज गरज आहे ती निर्णयांची आणि लाभार्थ्यांच्या बाजूने उभं राहायची. त्या ठिकाणी फक्त एक साधा मेसेज टाकून थोडी स्पष्ट सूचना दिली तर
सगळी परिस्थिती सुरळीत होऊ शकते. एवढंच करायचं आहे. लक्षात ठेवा, काही लोकांच्या अडचणींमुळे बाकी सगळ्या लाभार्थ्यांना थांबवून ठेवणं योग्य नाही. असा निर्णय चुकीचा ठरतो आणि त्याचा त्रास थेट निराधार बांधवांना सहन करावा लागतो. आता आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा असं म्हटलं जातं की आधारचा प्रॉब्लेम आहे, तेव्हा प्रश्न असा पडतो, नेमका कुठे प्रॉब्लेम आहे आणि कुठे नाही. कोणत्या जिल्ह्यात कोणतं पोर्टल वापरलं जातं, कुठे DBT 2.0 चालू आहे आणि कुठे जुने 1.9 सिस्टीमवर काम सुरू आहे. याचा अभ्यास केला तर चित्र अगदी स्पष्ट होतं. आजच्या घडीला राज्यात साधारणपणे सुमारे 50% ठिकाणी DBT 2.0 पोर्टल वापरत आहे आणि तिथे पेमेंट देण्यात कोणताही सर्व्हर किंवा आधारची काहीच अडचण नाही. म्हणजे त्या लाभार्थ्यांना पैसे देणं सहज शक्य आहे. दुसरीकडे 1.9 पोर्टलवर काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या लोकांना एक सूचना देऊन थोडा वेळ लागेल असं सांगितलं तर लोक समजून घेऊ शकतात. हे सगळं करायला काही अवघड नाही ना, मोठी प्रक्रिया आहे. फक्त थोडी पारदर्शकता, थोडं स्पष्ट बोलणं आणि थोडी माणुसकी दाखवली तर प्रश्न सहज सुटू शकतो. पण सगळ्यांना एकाच वेळी अडचणीत टाकणं हे कुठल्याच दृष्टीने योग्य नाही. एवढंच या ठिकाणी सरकारला समजलं पाहिजे. पण दुर्दैवाने अशा स्पष्ट पद्धतीने समोर येऊन माहिती दिली जात नाही आणि तेच केलं पाहिजे असं मला इथे ठामपणे सांगायचं आहे. कारण बाहेर जे सांगितलं जातं त्यामागे बॅक साईडला नेमकं काय कारण असतात हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. माझा उद्देश कुणावर आरोप करायचा नाही, तर लाभार्थ्यांना सत्य परिस्थिती समजावी आणि त्यांना विनाकारण गोंधळात ठेवू नये एवढाच आहे. पुढे व्हिडिओमध्येही मी अशाच प्रकारे एका विषयाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.